तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याकडे गोल्डन रिट्रीव्हरचे पिल्ले झालेत मफिनला. ह्या पिल्लांना आपण काय काय फीड करायला चालू केले ते बघणार आहे आपण. 20 दिवसाची पिल्ली झाल्यात. मदर फीड तर आहेच खरं. कॅल्शियमचं प्रोविकॅल, कॅल्शियमसाठी प्रोविकॅल, विटॅमिनसाठी मल्टीविटॅमिन, चिकन सूप आणि सेरेलॅक एवढं चालू केले. तर कसं कसं काय काय फीड करायचं हे बघणार आहे या व्हिडिओमध्ये आपण. तर बघूया. मल्टीस्टारचं जे मल्टीविटॅमिन ते आपण सिरीजमध्ये घेऊन एक एक पिल्ल्याला देतोय. जवळपास 1 ml दिल्यासारखं एका पिल्ल्याला घेतोय. 3 ml घेतले. 3 पिल्ल्यांचं एकदाच होतं त्यामुळं. पकडायचं तोड आणि पुश करतो डायरेक्ट 1 ml. मल्टीविटॅमिन सगळ्या पिल्ल्यांना मल्टीविटॅमिन कॅल्शियम गरजेचं आहे आत्तापासून. म्हणजे ग्रोथ कशी जरा बूस्ट होते चांगली. कॅल्शियम पण महत्वाचं आहे बोनसाठी, त्यामुळे कॅल्शियम पण देतोय आपण. कॅल्शियम प्रोविकॅल तर देतोय. कॅल्शियम 2 ml देतोय एका पिल्ल्याला. मल्टीविटॅमिन कॅल्शियम पाजलं सगळ्या पिल्ल्यासनी. आता देणार आहे आपण चिकन सूप आणि सेरेलॅकची फिडिंग. मफिन गप. चिकन सूप जरा घेणार आणि त्यात सेरेलॅक टाकणार. हे दोन्हीचं मिक्सचर करून पिल्ल्यासनी पाजणार. मफिन मागं सरक. पिल्ल्यासनी भूक लागला त्यामुळे पिल्ली बघ कशी करायला. व्यवस्थित मिक्स करून फीड रेडी झालाय. पिल्ल्यांना पाजायला चालू करणार आता आपण. पहिल्यांदा पिल्ली पित नाहीत कारण पिल्ली जास्त मोठी झाल्यात 20 दिवसाची, त्यामुळे बघा पिल्ल्यांना स्टार्ट करतात अशी प्यायला. जेवढं पितात पिल्ली तेवढी पिऊ द्यायची. जोपर्यंत त्यांचं पोट भरत नाही तोपर्यंत पितात पिल्ली. नंतर दिल्यावर बरोबर पिल्ली प्यायला चालू करतात. जेवढे पिल्ली पितात तेवढे पिऊ द्यायचं. जेवढी त्यांची भूक आहे तेवढे खातात. आणि आपण मल्टीविटॅमिन देतो त्यामुळे जास्त भूक लागते पिल्ल्यासनी. त्यामुळे मल्टीविटॅमिन द्यायचं कधी पण. उभ्यामध्ये फिडिंग झाल्यानंतर कधी पण पिल्ली आईजवळ सोडायची. म्हणजे जे काही राहिलेलं आहे उरलेलं जी काय घाण झालेली असेल पिल्ली फिडिंग लावून ती मदर कधी पण फीड करते व्यवस्थित. आणि परत मग आईचं दूध पाजायचं. प्रॉपर फिडिंग होत्या मग प्रॉपर. जरी पोट रिकामं राहिला असेल तरी आईचं दूध पिल्यानंतर प्रॉपर होऊन जाते. अजून व्यवस्थित क्लीन करून घेतात ते. एकच पिल्लू राहिलं आपल्याला फीड करायचं. सगळ्यात मोठं पिल्लू आहे त्यामुळे आपण याला उशिरा फीड करतोय. असं येत नसेल तर बाऊल असं उचलायचा कधी पण. नंतर ना मग द्यायचं. व्हिडिओ तेवढा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला पण सबस्क्राईब करा. परत एकदा भेटूया आपण नवीन अजून एका चांगल्या व्हिडिओमध्ये.